त्या आनंदाचा नाश होणार नाही. तो त्रिकाळ बाधित सत्य आहे. त्रिकाळ बाधित सत्य म्हणजे तिन्ही कालामध्ये तो काय आहे, सत्य आहेत. मग जो तिन्ही कालामध्ये सत्य असणारा जो आनंद आहे, तो आनंद पाहिजे का क्षणभंगूर आनंद पाहिजेत? मग प्रत्येकाला जर तो आनंद पाहिजे असेल तर तो आनंद प्राप्त व्हावा अशी प्रत्येकाने इच्छा केली पाहिजेत. पण प्रत्येक जण ती इच्छा करत नाही. का करत नाही? कारण त्यांना काय नाही, ज्ञान नाही. ऐक नाही, ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे मनुष्य काय करत असतो, विषयामध्ये आनंद शोधत असतो. पण ज्याला कळालं की ब्रह्मानंदामधला जो आनंद आहे तो खरा आनंद आहे बाबा, बाकीचा आनंद खरा नाही, हे ज्याला कळालं तो विषयाच्या आनंदामध्ये लूपढूप कधीच करणार नाही. बघा पुढे चला. त्यावेळी त्या स्थिर झालेल्या अंतःकरण बुद्धीत आनंदरूप आत्म्याचे आनंदाचे भान होते. कळतंय ना? खाली बघा एकदम. विषय प्राप्ती आणि स्थिर बुद्धीत आत्म्याचे भान होते. विषय प्राप्ती झाली त्या टायमिंगला काय होते बघा, विषयाची प्राप्ती झाली की काय होते, बुद्धीची काय होते, स्थिरता होते. बघा, विषय प्राप्ती आणि स्थिर बुद्धीत आनंदाचे भान होते. आता तिथे अंडरलाईन करून ठेवा. आनंदाचे भान केव्हा होते? विषय प्राप्ती झाली आणि अंतःकरणाची स्थिर झाली, बुद्धी स्थिर झाली की मग काय होतं, आनंदाचं भान होत असतं. ते कधी होतं? पण एकाच काली होत असल्यामुळे ते कधी होतं, एकाच काली होतं. एकाच काली काय होतं, कशावर लाईन केली? विषय प्राप्ती आणि स्थिर बुद्धी एकाच काली होते. एकदा स्थिर बुद्धी झाली, बघा अंतःकरणाची अस्थिरता आहे. एखादा विषय प्राप्त व्हावा, मी सांगितलं गाडीचा, मला प्राप्त झाला पाहिजेत, मला प्राप्त झाला पाहिजेत, मला प्राप्त झाला पाहिजेत, आणि काय होतं, प्राप्त झाला. प्राप्त झाल्याबरोबर काय होतं, अंतःकरणाची स्थिरता होते. काय होते, अंतःकरणाची स्थिरता. आता काय आहे का दुसरा विषय त्या ठिकाणी प्राप्तीचा आहेत का? नाही 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 नाही. मग त्या ठिकाणी काय होते, अंतःकरणाची स्थिरता होते. आणि अंतःकरणाची स्थिरता झाली की बुद्धीची काय होते, स्थिर होते. आणि बुद्धी स्थिर झालं का त्यामध्ये काय होतं, आत्म्याचं भान पडतं. कुठे होतं भान? अंतःकरणामध्ये थोडस आत्म्याचं भान झालं की मनुष्याला काय वाटतं, विषयामधून काय झाला, आनंद प्राप्त झाला. कळतंय ना? कळालं नाही तर परत मला विचार. विषय प्राप्ती आणि स्थिर बुद्धीत आत्म्याचे भान एकाच काली होत असल्यामुळे विषय प्राप्तीने माझ्या ठिकाणी आनंद उत्पन्न झाला असे जीवास वाटते. मात्र आता बघा, विषय प्राप्तीने माझ्या ठिकाणी आनंद उत्पन्न झाला असे जीवास वाटते का? तो आनंद विषयातला नाहीच का? अंतःकरण स्थिर झाल्यानंतर तो आनंद प्राप्त झाला, तो ब्रह्माचाच आहे. विषय प्राप्तीने माझ्या ठिकाणी आनंद उत्पन्न झाला असे जीवास वाटते. मात्र पण वास्तविक आनंद आत्म्याचाच असतो. पण वास्तविक आनंद तो कशाचा आहे का? सगळा आनंद आत्म्याचाच आहे का? विषयामध्ये आनंदच नाही का? जो विषयामधला जो आनंद आहे तो ब्रह्मानंदाचाच आहे. वा वा, हुशार आहे तुम्ही. असेच जीवास वाटते, मात्र पण वास्तविक आनंद आत्म्याचाच असतो. यास उदाहरण, आता यात उदाहरण दिलं बघा. एखाद्या पात्रात पाणी भरून स्वच्छ पौर्णिमेच्या मध्यरात्री ते पात्र उघड्या जागेत ठेवावे. त्यावेळी जर पाणी स्थिर व स्वच्छ असेल तर त्या पाण्यात प्रतिबिंब स्पष्ट दिसते आणि वाऱ्याने किंवा अन्य वाऱ्या कारणाने पाणी हलू लागले तर त्यात चंद्रबिंबाचे भान होत नाही. त्याप्रमाणे जेव्हा बुद्धी स्थिर होते तेव्हा त्या बुद्धीत आत्मरूप आनंदाचे भान स्पष्ट होते. आणि ज्या वेळी पुन्हा विषयाची इच्छा उत्पन्न होते त्यावेळी बुद्धी चंचल असल्यामुळे आत्मानंदाचे भान होत नाही. यावरून आनंदरूप आत्माच आहे, विषयात आनंद मुळीच नाही हे सिद्ध झाले. कळालं तुम्हाला? बघा, मला सांगा, जेव्हा पौर्णिमेचा चंद्र आहे, पौर्णिमेचा चंद्र पडला एखाद्या भगुण्यामध्ये म्हणा किंवा पातेल्यामध्ये, मोठ्या पातेल्यामध्ये आपण पाणी घेतलं आणि त्या पाण्याला काय केलं, अस्थिर केलं, म्हणजे हलवलं त्याला.
ते हलायला लागल्यानंतर ते प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडलं, ते स्थिर असेल का? ते चांगलं दिसेल का? नाही दिसणार. पण पाण्याची एकदा स्थिरता झाली की पौर्णिमेचा जो चंद्र आहे तो त्या पाण्यामध्ये एकदम स्थिर दिसेल की नाही? मग अंतःकरणाची अस्थिरता झाली की आत्मानंदाचं भान होईल का? नाही होणार. जेव्हा अंतःकरणाची स्थिरता होते की आत्मानंदाचं त्यामध्ये काय होतं? भान होतं. पण मला सांगा, मग त्या अंतःकरणाची स्थिरता झाली, त्याच्यामध्ये आत्म्याचं भान पडलं, आत्म्याचं प्रतिबिंब पडलं, मग मला सांगा तो आनंद जो प्राप्त झाला विषयातला अंतःकरणामध्ये, तो विषयातला आनंद होता की ब्रह्मानंदाचा आनंद होता? का फक्त अंतःकरण स्थिर झालं त्यावेळेला? आता मला सांगा, मग तो विषय प्राप्त झाला, गाडी प्राप्त झाली का परत दुसरा विषय प्राप्त होतो? कोणचा? जर एर्टिगा घेतली तर पुढे थार घ्यावीशी वाटते. परत विषय प्राप्त झाला की नाही? दुसरा विषय प्राप्तीचा प्रयत्न झाला की नाही? मग मागचा जो विषय आहे तो विषय आता आनंद देत नाही, तो काय करतो? आनंद कमी करतो की नाही? जर त्याच्यामध्ये आनंद असता, त्या विषयामध्ये जर आनंद असता तर तो त्रिकाल बाधित राहिला पाहिजे होता, पण तो आनंद जातो की नाही? मला सांगा, गुलाबजामुनचं उदाहरण सांगितलं. गुलाबजामुन मी खाल्ला, मला आनंद प्राप्त झाला, पण किती काळ आहे तो आनंद? थोडा काळ आनंद आहे, पण त्या आनंदाचा एकदा नाश होतो की नाही? का? कारण ज्या वेळेस मी गुलाबजाम खाल्ला अंतःकरणाची स्थिरता झाली, पण दुसरा विषय प्राप्तीचा लगेच प्रयत्न झाला की अंतःकरणाची अस्थिरता झाली की नाही? अंतःकरणाची अस्थिरता झाली की मग परत काय होतं? दुःखाची प्राप्ती होते. आणि परत अंतःकरणाची स्थिरता झाली की काय होतं? त्यामध्ये ब्रह्माचं भान होतं. आणि एकदा ब्रह्मरूपाने बुद्धी स्थिर झाली की त्यामध्ये काय होतं? आनंदाची व्याप्ती होते, आनंदाची प्राप्ती होत असते. कळतंय ना? जास्त अवघड वाटत नाही ना? बघा.